चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही. विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता, आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता, वाल्या कुळी अजिबात वाईट नव्हता, डाकूच्या संगतीनं वाईट झाला. रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली न द्वारका बुडाली. वाक्य नाही का, मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा.